नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणे मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नीट 2024 चा महाराष्ट्र राज्यातील गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेजचा कॅटेगरी वाइज कट ऑफ काय राहिलेला होता, त्याचबरोबर 2023 च्या कट ऑफ सोबत सुद्धा आपण त्याचं कंपॅरिझन करणार आहोत। 23 आणि 24 मध्ये कट ऑफ मध्ये किती वाढ झालेली आहे ते सुद्धा पाहणार आहोत। त्याचबरोबर 2025 चा अंदाजित कट ऑफ काय राहू शकतो याविषयी डिटेल डिस्कशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। त्याचबरोबर नीट 2025 संदर्भातले महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे। त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन होऊ शकता। त्याचबरोबर आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसमध्ये सहभागी व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत, त्या नंबरला कॉल किंवा मेसेज करून तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिस विषयी अधिक माहिती घेऊ शकता। आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। व्हिडिओचा विषय आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंट एमबीबीएस कट ऑफ, म्हणजे महाराष्ट्र राज्यातील जेवढे काही गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेज आहेत यांचे 2023 आणि 2024 चे कट ऑफ आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। 2023 चे कट ऑफ पाहण्याचं एकमेव कारण आहे 2024 चा जो काही कट ऑफ आहे तो खूप मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आपल्याला त्याच्यात पाहायला मिळते। कारण 2024 ची जी काही नीटची परीक्षा आहे ती बऱ्याचशा गोंधळातून गेलेली होती। विद्यार्थ्यांचा रिझल्ट 2 ते 3 वेळा डिक्लेअर झालेला होता, पार सुप्रीम कोर्टापर्यंत ते प्रकरण गेलेलं होतं। त्यामुळे 2024 ची परीक्षा जी आहे ती संपूर्णतः वादाच्या भोवऱ्यात सापडलेली होती। बऱ्याच ठिकाणी पेपर लीक झाल्याच्या सुद्धा घटना आलेल्या होत्या। त्याच्यामुळे 2024 चा जो काही नीटचा रिझल्ट आहे तो खूप हाईप झालेला आपल्याला पाहायला मिळालेला होता। त्यामुळे आपण 2023 चा सुद्धा कट ऑफ आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। जर यावर्षी पेपर व्यवस्थित झाला, कुठली गैरप्रकार पेपरमध्ये जर घडला नाही तर कट ऑफ काय राहू शकतो याचा अंदाज विद्यार्थ्यांना यावा म्हणून आपण दोन्ही वर्षीचे कट ऑफ आजच्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र राज्यातील गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेजचे पाहणार आहोत आणि पुढच्या व्हिडिओमध्ये प्रायव्हेट एमबीबीएस कॉलेजचे कट ऑफ सुद्धा आपण डिस्कस करणार आहोत। आता याच्यामध्ये काय काय पाहणार आहोत, 2024 आणि 23 च्या कट ऑफचं कंपॅरिझन पाहणार आहोत, कॅटेगरी वाइज कट ऑफ आपण पाहणार आहोत, त्याचबरोबर डिफेन्सचे कट ऑफ काय होते ते सुद्धा पाहणार आहोत आणि टोटल नंबर ऑफ कॉलेज महाराष्ट्र राज्यामध्ये किती आहेत ते सुद्धा पाहणार आहोत। महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये 3 प्रकारचे एमबीबीएस कॉलेज असलेले आपल्याला पाहायला मिळतात। एक आहेत महाराष्ट्रातले गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेज, याच्यामध्ये गव्हर्नमेंट ॲडेड म्हणजेच अगोदर प्रायव्हेट होते, पुन्हा त्यांना गव्हर्नमेंट कॉलेजचा दर्जा देण्यात आलेले। त्याच्यानंतर कॉर्पोरेशनचे विशेषतः मुंबई महानगरपालिकेचे जेवढे कॉलेज आहेत या संपूर्ण कॉलेजला आपण गव्हर्नमेंट कॉलेज असं म्हणतो, याला गव्हर्नमेंट स्टेटस दिलेलं आहे। सध्याच्या घडीला महाराष्ट्र राज्यामध्ये 41 गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेज असलेले आपल्याला पाहायला मिळतात। त्याच्यानंतर दुसऱ्या प्रकारचे कॉलेज आहेत महाराष्ट्र राज्यातील प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेज। हे कॉलेज सध्याच्या घडीला 23 आहेत, प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेज। आणि हे दोन्ही कॉलेज महाराष्ट्र राज्याचे जे दोन्ही कॉलेज आहेत MUHS नाशिकशी संलग्नित आहेत, म्हणजेच महाराष्ट्र राज्यातील जेवढे गव्हर्नमेंट प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेज आहेत ते MUHS नाशिकशी संलग्नित आहेत। त्याच्यानंतर तिसरा प्रकार येतो महाराष्ट्र राज्यात डीम युनिव्हर्सिटी पण आहेत एमबीबीएसच्या। डीम युनिव्हर्सिटीच्या संपूर्ण सीट या सेंट्रल गव्हर्नमेंट मार्फत भरल्या जातात। सध्याच्या घडीला 13 डीम युनिव्हर्सिटी आहेत, या प्रायव्हेट युनिव्हर्सिटी असतात। विशेषतः DY पाटील, भारती, MGM अशा प्रकारच्या डीम युनिव्हर्सिटी आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये। सध्याच्या घडीला 13 आहेत आणि सेंट्रल गव्हर्नमेंटच्या काउन्सिलिंग मार्फत ज्या कॉलेजेसच्या 100% सीट भरल्या जातात त्यामध्ये 2 कॉलेजेस आणखी महाराष्ट्र राज्यामध्ये आहे। एक एम्स सुद्धा महाराष्ट्र राज्यामध्ये आहे, एम्स नागपूर, आणि त्याच्यानंतर आर्म फोर्स मेडिकल कॉलेज AFMC पुणे। AFMC पुणेवर आपण डिटेल व्हिडिओ बनवलेला होता, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे। तर 2 सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंतर्गत ज्याची काउन्सिलिंग प्रक्रिया होते, त्याचबरोबर सेंट्रल गव्हर्नमेंटचे बरेचसे अधिकारी या कॉलेजवर आहेत, असे 2 कॉलेज महाराष्ट्र राज्यामध्ये असलेले आपल्याला पाहायला मिळतात। आता पुढे जाऊयात की आपण महाराष्ट्र राज्यातला स्टेट कोटा आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत। जेवढे महाराष्ट्र राज्यातील गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेजेस आहेत त्याच्या 85% स्टेट कोटा काउन्सिलिंगची, म्हणजे महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांसाठी जी काही काउन्सिलिंग प्रक्रिया होती किंवा जी प्रवेश प्रक्रिया होती त्याचे कट ऑफ आपण कॅटेगरी वाइज पाहणार आहोत। त्याचबरोबर ऑल इंडिया 15%चे या कॉलेजेसचे कट ऑफ काय आहेत ते सुद्धा डिस्कस करणार आहोत।
तर 2023 आणि 2024 असं कंपॅरिझन केलेलं आहे. 2023चं जे काही कट ऑफ आहेत ते ऑफिशियल सीईटी सेलच्या वेबसाईटवरून जे आलेले होत PDF आहे त्यातून आपण घेतलेले आहेत. तर 2024ची ऑफिशियल PDF अद्याप सीईटी सेलच्या वेबसाईटवर आलेली नाही. विद्यार्थ्याच्या ऑल इंडिया रँक आणि स्टेट मेरिट लिस्टवरून आपण हे कट ऑफ कॅल्क्युलेट केलेले आहेत. याच्यामध्ये 1-2 मार्कांचा डिफरन्स येऊ शकतो, परंतु जास्तीत जास्त ॲक्युरेट कट ऑफ काढण्याचा आम्ही प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे. 24चे कट ऑफ आपण जनरल आणि वुमन म्हणजेच सीईटी सेल जेव्हा रिझर्वेशन देत असतं एखाद्या विद्यार्थ्याला, कॅटेगरी एखाद्या विद्यार्थ्याची ओबीसी असेल, ओबीसीला 10 सीट असतील तर यापैकी 30% रिझर्वेशन मुलींना म्हणजे 10 पैकी 3 सीट ह्या फक्त गर्ल्स वुमन कोट्यासाठी राखीव असतात आणि उरलेल्या 7 सीट ज्या आहेत ह्या जनरल आहेत. त्याच्यामध्ये मुलं प्लस मुली अशा दोन्हीचाही समावेश मेरिटनुसार केला जातो. त्याच्यामुळं कट ऑफ जेव्हा आपण काढतो तेव्हा 2 वेगवेगळे पोर्शन त्याच्यामध्ये येतात, एक जनरल आणि दुसरा आहे वुमन. आता आपण सुरू करूयात 2023 आणि 24चं कंपॅरिझन आणि 24ला 23च्या तुलनेमध्ये कट ऑफ किती वाढलेला होता. सुरुवात करूयात SC कॅटेगरी. 2023ला जर बघितलं तर 476 मार्क्सला महाराष्ट्र राज्यामध्ये SC कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला गव्हर्नमेंट MBBS कॉलेज मिळालेलं होतं. ते 24ला जर आपण विचार केला तर जनरल 538 आणि वुमन 539 म्हणजेच 2023च्या तुलनेमध्ये SC कॅटेगरीचा कट ऑफ 24ला तब्बल 62 मार्कांनी वाढलेला आपल्याला पाहायला मिळतो. दुसरी कॅटेगरी आहे ST कॅटेगरी. 2023ला 336 आणि 24ला जर बघितलं तर 405 जनरल आणि वुमन 410, जवळपास 69 मार्कांनी ST कॅटेगरीचा कट ऑफ या ठिकाणी वाढलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर पुढची कॅटेगरी आहे VJ. 2023ला VJ कॅटेगरी 526. 24चा जर विचार केला तर VJ कॅटेगरी जनरल 591 आणि वुमनचा थोडा कमी असलेला पाहायला मिळतो 584. जवळपास 65 मार्काचं इन्क्रीज 2023च्या तुलनेमध्ये 24मध्ये VJ कॅटेगरीमध्ये झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर NT1 2023ला 499 मार्क्सला गव्हर्नमेंट MBBS कॉलेज मिळालेलं होतं. 24चा जर आपण विचार केला तर जनरलसाठी 560, वुमनसाठी 570, जवळपास 61 मार्काची वाढ आपल्याला या ठिकाणी झालेली पाहायला मिळते. त्याच्यानंतर आहे NT2. 2023ला 563 मार्क्स. 24चा जर आपण विचार केला तर 612 मार्क्स जनरल आणि 612 मार्क वुमन, जवळपास 49 मार्क्सची वाढ या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळते. पुढची कॅटेगरी आहे NT3. 2023ला 575. 24चा जर आपण विचार केला तर जनरल 619, वुमन 616, जवळपास 44 मार्क्सची वाढ इथे सुद्धा झालेली आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर आहे पुढची कॅटेगरी OBC. 2023 580. 24चा जर आपण विचार केला तर जनरल 629, वुमन सुद्धा 629, जवळपास 49 मार्क्सची वाढ या ठिकाणी सुद्धा झालेली पाहायला मिळते. त्याच्यानंतर पुढची कॅटेगरी आहे EWS. 2023 583. 24चा जर विचार केला तर जनरल 606, वुमन 606, जवळपास 23 मार्काची वाढ झालेली या ठिकाणी पाहायला मिळते. आता EWSच्या बाबतीत कट ऑफ थोडासा मागच्या वर्षी कमी राहिलेला आहे. याचं कारण महाराष्ट्र राज्यामध्ये SCBC हे नव्याने आरक्षण महाराष्ट्र राज्यात चालू झालेलं आहे मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी आणि हे विद्यार्थी EWS मधून बरेचसे विद्यार्थी SCBC मध्ये कन्वर्ट झाल्यामुळे आणि काही विद्यार्थ्यांना कुणबी सर्टिफिकेट सापडल्यामुळे ते विद्यार्थी OBC मध्ये गेल्यामुळे EWS प्रवर्गामधील विद्यार्थ्यांची संख्या आहे ती कमी झालेली होती. त्याच्यामुळे जी वाढ आहे बाकी कॅटेगरी जर आपण बघितलं तर याच्यामध्ये जवळपास 60 ते 40च्या मार्क्सच्या पटीमध्ये किंवा 40 मार्कांनी वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते. परंतु EWSचा जो कॉलम बघितला तर 23 मार्कांनी वाढ 2023च्या तुलनेत 24 मध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळते. पुढची कॅटेगरी आहे ओपन. 2023 583 आणि 24चा विचार केला तर 629 जनरल, वुमन 628, जवळपास 46 मार्क्सची वाढ. आणि पुढची SCBC रिझर्वेशन ही 2024च्या ऍडमिशन प्रक्रियेपासून होतं. 23ला हे आरक्षण नव्हतं, त्याच्यामुळे 23ला या ठिकाणी आपल्याला ब्लँक दिसतंय. आणि 24चा जर विचार केला तर 625 आणि 610 असा SCBC कॅटेगरीचा कट ऑफ या ठिकाणी महाराष्ट्र राज्यातील गव्हर्नमेंट MBBS कॉलेजचा राहिलेला आहे. आता ऍडिशनल काही रिझर्वेशन आहेत त्याच्यामध्ये डिफेन्सचा जर आपण विचार केला तर डिफेन्स महाराष्ट्र राज्यातील गव्हर्नमेंट MBBS कॉलेजचा कट ऑफ आहे D1चा. डिफेन्समध्ये 3 आहेत. D1 म्हणजे ज्या विद्यार्थ्याचे पालक एक्स सर्व्हिसमॅन आहेत म्हणजे रिटायर्ड आहेत.
D2 म्हणजे करंट सर्व्हिसला आहेत, म्हणजे आत्ता रिटायर झालेले नाहीत आणि डोमासाईल महाराष्ट्राचा आहे. आणि D3 मध्ये असा एखादा सैनिक जो बाहेरील राज्यातला आहे परंतु महाराष्ट्रामध्ये आता त्याची सर्व्हिस आहे, त्याचा विद्यार्थी म्हणजेच D3 प्रवर्गात तो विद्यार्थी येतो. D1 चा विचार केला तर जनरल 586, वुमन 587, D2 चा विचार केला तर 568, वुमन 549, D3 चा विचार केला तर जनरल 568, वुमन 567. अशा प्रकारे डिफेन्सचा गव्हर्नमेंट MBBSचा कट ऑफ राहिलेला आहे. आणि त्याच्यानंतर महाराष्ट्र राज्यातील जे गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत त्याचा 15% किती कट ऑफ राहिलेला आहे. आता 15% नेमकं काय आहे तर महाराष्ट्र राज्यातील गव्हर्नमेंट कॉलेज जे आहेत याच्या 85% सीट या स्टेट कोट्यामार्फत भरल्या जातात. महाराष्ट्र स्टेटच्या विद्यार्थ्यांसाठी रिझर्व्ह आहेत. उर्वरित 15% सीट या सेंट्रल गव्हर्नमेंट मार्फत ऑल इंडिया कोट्यामार्फत भरल्या जातात MCCच्या वेबसाईटवरून. आणि MCCच्या वेबसाईटवरून सिलेक्शन झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्र राज्यातील गव्हर्नमेंट MBBS कॉलेजचा कट ऑफ काय राहिलेला आहे. ऑल इंडिया कोट्यात कट ऑफ नेहमी थोडासा हायर साईडला असतो आणि या ठिकाणी 5च कॅटेगरी असलेले आपल्याला पाहायला मिळतात. या ठिकाणी महाराष्ट्र राज्यातील जे विद्यार्थी VJ आणि NT प्रवर्गात येतात ते सेंट्रलला OBC मध्ये येतात, त्याच्यामुळे या ठिकाणी 5च कॅटेगरी. त्याचबरोबर SCBCचे जे विद्यार्थी आहेत ते एक तर EWS मध्ये येतील किंवा जनरल मध्ये येतील. या ठिकाणी कॅटेगरी मर्ज होताना आपल्याला पाहायला मिळते. सेंट्रल लेवलला ओपन कॅटेगरी 655, OBC 653, EWS 650, SC 561, ST 536. अशा प्रकारे ऑल इंडियाचा कट ऑफ महाराष्ट्र राज्याचा राहिलेला आहे. तर हे होतं महाराष्ट्र राज्यातील गव्हर्नमेंट MBBS कॉलेज विषयीचे कट ऑफ आणि डिटेल अनालिसिस. 2023ची तुलना जी आपण केलेली होती ती 24 सोबत केलेली होती. 24चा सेपरेट कट ऑफ आपल्याला घेता आला असता, परंतु पेपर लीक झाल्यामुळे कट ऑफ मध्ये वाढ झालेली होती, त्यामुळे 24च्या तुलना 23शी करणं अतिशय गरजेचं होतं. त्यामुळे हे कट ऑफ आहेत. येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र राज्यातील प्रायव्हेट MBBS कॉलेजचे कॅटेगरी वाईज कट ऑफ काय राहिलेले आहेत ते सुद्धा डिस्कस करणार आहोत. 23 आणि 24 असे दोन्ही एकत्रित पाहणार आहोत. त्याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये यावर्षीचा कट ऑफ काय राहू शकतो याचा अनालिसिस आपण घेणार आहोत. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर अशाच प्रकारचे महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता. ज्या विद्यार्थ्यांना आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसमध्ये सहभागी व्हायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे कॉन्टॅक्ट नंबर त्याचबरोबर ॲड्रेस दिलेला आहे. त्या नंबरवर कॉल किंवा मेसेज करून तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसमध्ये सुद्धा जॉईन होऊ शकता. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.